आज कंबरदुखीसाठी स्ट्रेचिंग दाखवतोय. दररोजच करायला पाहिजे. प्रत्येकाच्या कंबरदुखीचा किंवा पाठदुखीचा प्रॉब्लेम आहे. बघा काय करतोय मी. दोन्ही हात ठेवायचे, पाय गुडघ्यात स्ट्रेट करायचे आणि पाठीमागे जायचं आहे. हा भाग पाठीमागे दाबायचा आहे आणि गुडघे ताट ठेवायचे, म्हणजे पूर्ण पाठीमागचा भाग ताण निघेल. इथं ज्यांना ज्यांना सायटिकाचा त्रास आहे त्यांनी पण होल्ड करायचं, मान खाली घालायची. परत 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स व्हायचं. जेवढं होईल तेवढं मान खाली घालायची. आपल्या नाभीकडे म्हणजे बेंबीकडे बघायचा प्रयत्न करायचा आणि हा भाग पूर्ण वरती उचलायचा. सायटिका, कंबरदुखी, पाठदुखी ज्यांना ज्यांना त्रास त्यांनी हे करायचं आहे. ठीक आहे. आता आणि करतो असं 7 ते 10 वेळा करायचं आहे. परत यायचं, हा जाईल तेवढं पाठीमागं. ज्यांना जेवढा होल्ड करता येईल तेवढा होल्ड करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ह्याचे 10 रिपिटेशन करा. मी आता पुढचं दाखवतो, व्हिडिओ मोठा होईल त्याच्यामुळे. झोपायचं, पायाची बोट नख पूर्ण खाली जमिनीवर टाकवा. वरती यायचं, होल्ड करायचं 10 पर्यंत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स व्हायचं. ह्याचे पण 10 रिपिटेशन करायचे आहेत. एका ह्याला 10 वेळा होल्ड करा. जे नवीन पहिल्यांदा करतात त्यांनी 5 ते 6 सेकंदच काउंट करेपर्यंत होल्ड करायचं. परत आणखी करतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मी जिममध्ये असल्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलाय शूज घालून. शूज घालायची काही गरज नाही, कारण माझं जिम सुटल्यानंतर मग तुम्ही हा व्हिडिओ बनवून टाकायला लागलोय. फक्त काय आहे की रोज केलं तर हे तुमचं कंबरदुखी थांबणार आहे. रोज सातत्याने हे स्ट्रेचिंग, हे व्यायाम करायलाच पाहिजे तुम्हाला. ज्यांचा कमरेचा प्रॉब्लेम आहे, लोअर बॅकचा, सायटिकाचा, ज्याचा प्रॉब्लेम आहे त्यांनी हा रेग्युलर करा. प्रॉब्लेम आहे म्हणून केला पाहिजे असं काही नाही, नाही म्हणून पण केलं चांगलंच आहे. नॅशनल भाषेसाठी फॉलो करा. धन्यवाद.